नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपली सर्वात पहिली महत्त्वाची टिप आहे भांडे घासण्यासाठी। अगदी न चुकता दिवसभरामध्ये 2-3 वेळा तरी आपल्याला भांडे घासावे लागतात आणि भांडे घासताना सर्वात मोठी अडचण येते, बऱ्याच वेळा आपण पाहतो आपला जो हा सिंक एरिया आहे तो कधी-कधी ब्लॉक होतो आणि त्यामधून पाणी जात नाही आणि वास घाणेरडायला लागतो। आपण याला ठीक करायला गेलो तर खूप जास्त पसारा होतो, घाण पाणी पडतं। त्यासोबतच जर प्लंबरला बोलून ठीक करायचं म्हणलं तर पैसे खर्च होतात, पण अशी वेळच येऊ नये यासाठी छोटंसं काम करा। तुम्हाला कधीच सिंक सोबत काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तर इथे एक प्लास्टिकची बॉटल मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे, यापेक्षा छोटी किंवा मोठी तुम्ही वापरू शकता। आणि त्यानंतर एक गरम वस्तू आपल्याला करून घ्यायची आहे। इथे मी काटे चमचा गरम करून घेतला आहे आणि त्याने मी या प्लास्टिकच्या बॉटलला अशा प्रकारे भरपूर छिद्र पाडून घेत आहे। जास्त मोठे पण छिद्र पाडायचे नाहीत। तुमच्याकडे जर पाण्याची बॉटल नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा कोणताही जुना डब्बा वापरू शकता। आता दररोजच आपण भांडे घासतो, काही ना काही खरकट असतं, चहा पावडर असते, काही ना काहीतरी आपलं थोडंफार खरकट जे आहे ते आपल्या सिंक मधून पाईप मध्ये जातं आणि जाम पाईप होतो, त्यामुळे आपलं जे पाणी आहे सिंक मधील ते जात नाही, घाणेरडा वास यायला लागतो। पण हेच खरकट पाणी जर आपण अशा प्रकारे गाळून घेतलं या प्लास्टिकच्या बॉटलने किंवा डब्याने तर अगदी एकही कण आपला अन्नाचा आपल्या पाईप मध्ये जाणार नाही, खरकट जाणार नाही, पाईप ब्लॉक होणार नाही, घाणेरडा वास येणार नाही। त्यासोबतच आपले भांडे देखील लवकर स्वच्छ होतात। नक्कीच अशा प्रकारे तुम्ही हे बनवून ठेवा आणि भांडे घासताना वापरा। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे बँडेजसाठी। आपण बऱ्याच वेळा बँडेज लावताना खूप मोठी चूक करतो आणि त्यामुळे हे लवकरच निघून जातं किंवा त्यामध्ये पाणी जातं। बँडेज जर बोटावरती लावायचं असेल तर आपण नेहमी अशा प्रकारे लावतो, ज्यामुळे हे लवकरच निघून जातं आणि वेगळंच अनकम्फर्टेबल वाटायला लागतं। त्यासोबतच जर जखम जर आपल्याला हातावरती पायावरती झाली असेल तिथे आपण सहज याला लावू शकतो पट्टीसारखं, पण बोटावरती लागल्यानंतर याला कसं लावायचं, याला लावण्याची योग्य पद्धत इथे पाहू शकता। इथे आपल्याला बँडेजची वरची पट्टी काढण्या अगोदर याला अशा प्रकारे कट करायचं आहे आणि पट्टी काढल्यानंतर चिकट भाग येतो, त्यामुळे काय होतं व्यवस्थित कट होत नाही। तर अगोदरच याला असं कट करून घ्या आणि त्यानंतर जर तुमच्या बोटावरती किंवा अशा एका छोट्या भागावरती कुठे जर जखम झाली असेल तर त्या ठिकाणी याला लावण्यासाठी याला अशा प्रकारे कट करा आणि जखमेवरती याला असं ठेवा। त्यानंतर आता हा भाग जो आपण कट केलेला आहे त्याला आपल्याला क्रॉस मध्ये लावायचा आहे, जेणेकरून हे अगदी व्यवस्थित राहतं, अजिबात निघत नाही। त्यासोबतच यामध्ये पाणी देखील जात नाही। पाहू शकता अगदी सहज आपण याला असं लावू शकतो आणि असं जर गोल लावलं तर हे सारखं निघतं, पण या पद्धतीने हे अजिबात निघणार नाही। बोटावरती आणि अगदी छोट्या भागावरती बँडेज लावायची ही सर्वात सोपी आणि योग्य पद्धत आहे। यानंतरची आपली टीप आहे, आता आपण बऱ्याच वेळा बटाट्याची भाजी बनवतो किंवा बटाट्याचे जसं पराठे बनवतो, त्यासाठी भरपूर बटाटे उकडले जातात आणि त्यामध्ये राहिलेलं जे गरम पाणी आहे ते आपण फेकून देतो आणि याला आपण असंच ठेवतो किंवा हे थोड्या वेळानंतर थंड होतं। तर याला वाया न घालता आपण बटाट्यामधील जे गरम पाणी आहे त्याला योग्य पद्धतीने जर वापरलं तर आपल्याला भरपूर बचत करता येते, जसं की गॅसची बचत होते आणि अवघड किचकट कामे सोपी होतात। आता इथे पहा हे गरम पाणी मी काढून घेतलेलं आहे। एक तर तुम्ही या गरम पाण्यामध्ये थोडासा वॉशिंग पावडर आणि थोडंसं मीठ टाकून तुमचे जे किचनचे कपडे आहेत ते देखील धुवू शकतात। गरम पाण्याने हे कपडे खूप छान निघतात। जर तुम्हाला आता किचनचे कपडे धुवायचे नसतील तर याला तुम्ही सरळ थोडंसं यामध्ये मीठ टाका आणि तुमच्या सिंक मध्ये टाका, जेणेकरून काय होतं जर तुमच्या सिंक मध्ये काही पाईप मध्ये ब्लॉकेज आला असेल, अडकला असेल तर ते पूर्णपणे गरम पाण्याने निघून जातं, चिकटपणा जो असतो तो निघून जातो आणि तुमच्या सिंकचा घाणेरडा वास येत नाही। ट्रिक्स आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यानंतरची आपली टीप आहे, यासाठी मी एका वाटीमध्ये 2 चमचे बेसन पीठ काढलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तुरटी। थोडीशी तुरटी आपल्याला घ्यायची आहे। तुरटीचं मी ते पावडर बनवून ठेवलेलं आहे, तर थोडंसं तुरटीचं पावडर मी यामध्ये टाकणार आहे। अगदी कोणत्याही किराणा दुकानामध्ये स्वस्तात तुरटी पावडर भेटते आणि ती अशी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी टाकायची आहे लाल मिरची पावडर। तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक करून यामध्ये टाकू शकता। यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा शॅम्पू आणि हे जे आपण सोल्युशन किंवा पेस्ट बनवत आहोत ते आपल्याला खूप कामी येणार आहे। फक्त एकदा करा आणि सर्वात मोठी अडचण, त्रास, समस्या तुम्ही दूर करू शकता। तर इथे पहा यामध्ये मी थोडीशी साखर टाकणार आहे। तुम्ही जर साखर टाकत नसाल तर तुम्ही यामध्ये कोणताही गोड पदार्थ टाकू शकता, जसं की बिस्किट खराब एखादा असेल तर अशा प्रकारे तोडून टाका आणि यामध्ये आपल्याकडे जर तंबाखू पावडर असेल, जे म्हातारी माणसं खातात, ती जर असली तर नक्की यामध्ये थोडीशी टाका, मी टाकलेली आहे। त्यानंतर थोडंसं आपल्याला वॉशिंग पावडर यामध्ये टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करा। आपल्या घरामध्ये जे उंदीर होतात त्यांना घालवण्यासाठी ही पेस्ट खूप कामी येते, पण याला तुम्ही ठेवायची जी पद्धत आहे ती अशा प्रकारे ठेवू शकता, पॉलिथिनवरती किंवा कागदावरती ठेवा। जास्त घट्ट मी याला केलेलं नाही, तुम्ही जर घट्ट करत असाल तर गोळे करूनही घरामध्ये ठेवता येतात। अगदी कोणतंही विषारी औषध उंदरांसाठी टाकायचं म्हणलं की भीती वाटते,
घरामध्ये पाळीव प्राणी किंवा लहान मुलं असतात ते देखील खाऊ शकतात, त्यामुळे कोणतेही विषारी औषध ठेवण्यापेक्षा अशा प्रकारे घरगुती उपाय करा। यावरती 1-2 शेंगदाणे किंवा हरभरे असं काहीतरी टाका, जेणेकरून लवकरात लवकर उंदीर याला खातील। उंदरांनी याला खाल्ल्यानंतरच आपल्याला फायदा होणार आहे, त्यामुळे नक्की हे अशा प्रकारे टाका आणि घरामध्ये कोपऱ्यामध्ये ठेवा, घराची स्वच्छता ठेवा। हे उंदीर खातील आणि त्यांना पोटामध्ये त्रास व्हायला लागतो, त्यासोबतच त्यांना घरामध्ये आपल्या काहीतरी धोका आहे असं जाणवतं आणि आपल्या घरातून ते कायमचे पळून जातात। एकदा नक्की ट्राय करा, खूप रामबाण उपाय आहे। काही दिवस करायचं म्हणजे चांगला रिझल्ट भेटतो आणि कायमचे ते निघून जातात। अगदी घरगुती वस्तू आहे, सर्वांच्या घरी असणाऱ्या, त्यामुळे नक्कीच वापरा आणि कायमची उंदरांपासून सुटका मिळवा। यानंतरची आपली टीप आहे, आता आपण दररोज चपात्या बनवतो किंवा इतर काही तव्यावरती आपलं काही ना काहीतरी सुरूच असतं, जसं भाकरी म्हणा, चपात्या, आणि त्यानंतर काय होतं, तवा अशा प्रकारे खूप जास्त जळल्या जातो, काळाकुट्ट होतो आणि त्यानंतर जर याला आपण व्यवस्थित घासलं नाही तर आपली जी चपाती आहे ती तव्याला चिटकते। अशा प्रकारे चपाती खूप जास्त कडक होते किंवा फुगत नाही, मऊ होत नाही आणि काळाकुट्ट झालेला तवा घासायचं म्हणलं की खूपच अवघड, किचकट आणि वेळ खाऊ काम आहे असं वाटतं, पण हे काम आपलं खूप लवकर होऊ शकतं जर आपण घरातीलच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून वापरली तर। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच गोळ्याचे पाकिटं असतात जे की आपण अर्धवट खातो, कोर्स पूर्ण करत नाही आणि एक्सपायर झाल्यानंतर किंवा दुखणं बरं झालं की आपण याला खात नाही, अशाच घरामध्ये ते पडून असतात, तर याचा आपल्याला खूप छान रियूज करता येतो। तर इथे पाहता 2 पाकिटं मी तुम्हाला दाखवले, एक कडक आहे, एक असं लवचिक पाकिट आहे। तर लवचिक संपलेल्या गोळ्यांचं पाकिट आपल्याला घ्यायचं आहे आणि याचा आपण खूप छान इथे रियूज करू शकतो। इथे पाहता तवा जो आहे तो अशा प्रकारे काळाकुट्ट होतो, खूप जास्त घाण होतो आणि यावरती चपात्या देखील व्यवस्थित येत नाहीत आणि काय होतं, कढई देखील म्हणा किंवा मोठं भगुन पातेलं ते देखील काळाकुट्ट झालेलं असेल, त्याला देखील तुम्हाला स्वच्छ करता येईल कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये। तर इथे पहा, गोळ्याचं संपलेलं पाकिट मी घेतलेलं आहे, त्याला 1-2 वेळा दुमडून घेतलं, त्यानंतर यावरती थोडीशी साबण लावली, थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर रेग्युलर जसं आपण घासणीने घासतो तसंच आपल्याला इथे घासून घ्यायचं आहे। पाहू शकता, चांगलं 1-2 वेळा फिरवल्यानंतरच अगदी यावरती साचलेला पूर्ण काळेपणा निघत आहे। कमी मेहनतीमध्ये जास्त कामं करायची असतील तर अशा स्मार्ट टिप्स अँड ट्रिक्स नक्की वापरा। अगदी आपलं दररोजचं तवा आणि कढई घासायचं किचकट काम यामुळे सोपं होतं। घासणीही आपल्याला वेगळी अशी वापरावी लागत नाही। ताराची घासणी बऱ्याच वेळा आपण पाहतो घासून घासून खूप लवकर संपते, तर अशा प्रकारे गोळ्याचं पाकिट ठेवा, ताराची घासणी नवीन घ्यायची गरजच पडणार नाही। आणि पाहू शकता आपण तव्याला अशा प्रकारे किती छान अगदी सहज स्वच्छ करू शकतो। लोखंडी कढई किंवा तवा खूप छान याने स्वच्छ होतो। अगदी मोठे मोठे जरी भांडे असतील तरी तुम्ही याला असं स्वच्छ करू शकता आणि यामध्ये काय होतं, सारखं आपल्याला गोळ्याचं पाकिट बदलायची गरज पडत नाही, एकच गोळ्याचं पाकिट भरपूर दिवस चालतं। व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून इथे मी तुम्हाला थोडंसंच याला घासून दाखवलेलं आहे, अजून जर घासलं तर यावरील पूर्ण काळे डाग निघून जातात। रेग्युलर जर चपात्या झाल्यानंतर ही पद्धत आपण याला घासण्यासाठी वापरली तर एकही काळा डाग यावरती राहणार नाही। आणि पाहू शकता थोड्याच वेळामध्ये आपल्याला खूप छान रिझल्ट भेटलेला आहे। अगोदर तवा कसा होता आणि आता कसा अगदी तुमच्या समोर आहे। सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।